आता बातमी एका अपघाताची की घातपाताची? होय, कारण समृद्धी महामार्गावर शुक्रवारी एक भीषण अपघातात दोघांचा मृत्यू होतो। त्यात भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थांवर उपाध्यक्ष आणि विश्वस्त राहिलेले जितेंद्र शेळके हे ठार होतात। मात्र हा अपघात आहे की घातपात, आता असा संशय व्यक्त केला जातोय। शेळकेंच्या जवळच्याच लोकांनी संशय घेणाऱ्यांवर मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। काय नेमकं घडलंय बघूया। भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थांवर दीर्घकाळ विश्वस्त आणि उपाध्यक्ष पदावर कार्यरत राहिलेले जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झालाय। शुक्रवारी दुपारी 12:30च्या सुमारास समृद्धी महामार्गावर शेळकेंच्या कारचा अपघात झाला। छत्रपती संभाजीनगर इथं मुलाच्या उपचारासाठी ते गेले होते। तिथून परतत असतानाच ही घटना घडली आहे। समृद्धी महामार्गावरील लेन व्यवस्थेनुसार हाय स्पीड, मिडल स्पीड आणि लो स्पीड अशा 3 लेन असून चौथी लेन ही इमर्जन्सीसाठी राखीव असते। याच इमर्जन्सी लेनवर ओव्हरहीटमुळे धीम्या गतीनं चालत असलेल्या एका कंटेनरला शेळकेंच्या टोयोटा हायरायडर या कारनं मागून जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग कंटेनर खाली जाऊन अडकला। अपघातात जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळके यांचा जागीच मृत्यू झाला। बरोबर आहे। आत्ताच्या प्राथमिक माहितीनुसार आज दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे। समृद्धी महामार्गावर संभाजीनगरकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर एक कंटेनर आहे आणि या कंटेनरला पाठीमागून शेळके यांच्या गाडीने धडक दिल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। पोलीस सर्वच आमची पोलीस टीम आहे, फॉरेन्सिक व्हॅन आहे, आम्ही या ठिकाणी आता पाचारण केलेली आहे। याशिवाय अन्य जे काही एक्सपर्ट्स आहेत त्यांना देखील आम्ही या ठिकाणी बोलावलेलं आहे आणि या घटनेमध्ये जी आता प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार शेळके दाम्पत्याचं निधन झालेलं आहे आणि त्यांचा जो मुलगा आहे तो इंज्युर्ड असून तो उपचार घेत आहे। पोलीस या ठिकाणी सविस्तर पंचनामा करून पुढील तपास करत आहेत। अपघातानंतर एक मोठा आवाज झाला। आजूबाजूच्या लोकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी शेळकेंच्या मुलाला कारच्या मागच्या बाजूनं बाहेर काढून तातडीनं उपचारासाठी पाठवलं। मात्र पुढच्या बाजूला अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी हाय प्रेशर क्रेनची आवश्यकता होती। अपघातानंतर काही काळ महिलेचा आवाज येत होता, मात्र क्रेन वेळेवर आली नाही आणि त्यामुळे जीव वाचवता आला नाही असं तिथल्या नागरिकांनी सांगितलं। भोंदू अशोक खरातचे अनेक काळे कारनामे समोर आलेत। तपास यंत्रणांकडून खरातशी संबंधित संस्था आणि लोकांची कसून तपासणी केली जाते। त्याचवेळी जितेंद्र शेळके यांच्या अपघाती मृत्यूमुळे संशय व्यक्त होतोय। शेळकेंचा अपघात की घातपात असा सवाल दमानिया आणि अंधारेंनीही उपस्थित केलाय। त्यामुळे शंकेला नक्कीच याच्यात वाव आहे आणि अस्वस्थ करणारी ही गोष्ट आहे की 3च दिवसापूर्वी ईडींची त्यांच्यावर चौकशी झाली होती। आता हे शेळके कोण आहेत? नंबर 2च्या पदावर आहेत। त्यांच्या खाली कल्पना खरात आहेत, त्यांच्या खाली रुपाली चाकणकर आहेत। याचा अर्थ त्यांना शिवनिका संस्थानाच्या अनेक गोष्टी, अनेक व्यवहार माहिती असतील। तर दिस इज डेफिनेटली डिस्टर्बिंग आणि याची चौकशी नेहमीप्रमाणे होईल असं आपण अपेक्षा करू। केलं जाते। कदाचित खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नयेत असं काही लोकांना वाटतंय का? आणि असं असेल आणि तरीही SIT अजूनही तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढत चाललंय। शेळके हा गुन्हेगारच होता की नव्हता हे कायद्याने ठरवलं असतं। दमानिया आणि अंधारे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर शिर्डीतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या। शेळकेंचे मित्र आणि नागरिकांनी आरोपांचं खंडन करत निषेध व्यक्त केलाय। गुन्हेगार नसल्यामुळेच पोलिसांनी त्यांना अटक केली नाही किंवा त्यांना आरोपी म्हणून सुद्धा घेतलेलं नाही। असं असतानाही त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप करून त्यांना या केसमध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न त्या तथाकथित समाजसेवकांनी आणि काही प्रवक्त्यांनी केलेला आहे। जितेंद्र शेळके यांचा हा अपघात आहे, असं असताना त्या अपघाताचं मृत्यूचं त्याचं भांडवल करणं आणि आपली पोळी भाजून घेणं यांनी थांबवावं अशी मी त्यांना या निमित्तानं विनंती करतोय। त्यांनी डायरेक्ट असं सांगितलं की त्या शिवनिका संस्थानसमोर तो अपघात झाला आणि त्या अपघातापासून ती शिवनिका संस्थान जवळजवळ 50 ते 60 किलोमीटर दूर आहे। शिवनिका संस्थान हे वावी हद्दीमध्ये येतं, ती सिन्नर तालुका नाशिक जिल्हा येतो। जो अपघात घडला तो कोपरगाव तालुका अहल्यानगर जिल्हा येतो आणि याच्यामध्ये 50-60 किलोमीटरचं अंतर आहे। ही साधी गोष्ट या लोकांना समजू नये
केवळ आपल्याला स्वतःला TRP मिळावा, त्याचा राजकीय लाभ मिळावा, आपण प्रसिद्धीला झोतात राहावं, यासाठी काही लोकांनी जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीची बदनामी केली. आमच्या समस्त शिर्डीकरांचे भावना दुखावलेल्या आहेत. खरं तर काल 12:30चा वेळ हा आमच्या शिर्डीकरांसाठी अतिशय वाईट वेळ होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण वाईट ह्या गोष्टीचं वाटते की जितेंद्र आबा शेळकेंसारखा एक चांगला आणि सच्चा साई भक्ताच्या बाबतीतलं ती भूमिका ही वेगळ्या प्रकारची भूमिका मांडली गेली मीडियासमोर, हे आम्हाला अतिशय वाईट वाटतं. खरं तर आज जितेंद्र आबांच्या माध्यमातून या शिर्डीमध्ये अनेक साई भक्त जोडले गेले आहेत, ही देखील सत्य बाजू आहे. खराची काळी बाजू त्यांना माहितीच नव्हती. जर खराची काळी बाजू जर त्यांना माहीत असती तर ते निश्चितच या प्रकरणापासून लांब राहिले असते आणि शिवनिका ट्रस्टचे ते अध्यक्ष होते, ते 100% होते. खराच्या शिर्डीतील जमीन व्यवहार प्रकरणात जितेंद्र शेळके महत्त्वाचे साक्षीदार मानले जात होते. त्यांनी शिवनिका संस्थेच्या उपाध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिला होता. काही दिवसांपूर्वी ईडीकडूनही त्यांची चौकशी करण्यात आली होती. आता शेळके यांच्या अपघाती मृत्यूवर संशय व्यक्त होतोय. त्यामुळे पोलीस तपासात नेमकं काय समोर येतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी.